नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। स्वातीचेनी पानीये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदरांचीये का शोभती तिये। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीचा अंतिम कलशाध्याय किंवा एकाध्यायी गीता अर्थात 18वा अध्याय आणि त्याही 18व्या अध्यायातील आपण सांगतेचा संपूर्ण वेद महाभारत आणि गीतेचं सार सर्वस्व असणारा जो अंतिम श्लोक आहे त्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत। या श्लोकाबद्दल ज्ञानोबाराने पुष्कळ असं महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे। ज्याप्रमाणे गीतेमध्ये 700 श्लोक आहे, सगळे श्लोक सामर्थ्याच्या आणि फलाच्या बाबतीमध्ये समानच आहे। किंबहुना या भगवद्गीतेचं अर्थचिंतन केल्यानंतर जे फल प्राप्त होतं तेच फल पाठकाला पठन करत असतानाही प्राप्त होतं। म्हणजे अर्थानेही समान आणि पठनानेही समान फल देणारं गीताशास्त्र आहे। एवढंच आहे असं नाही, तर गीताशास्त्राचा वक्ता हाही परमात्माच आहे आणि गीताशास्त्राचा विषय तोही परमात्माच आहे। वाच्य आणि वाचकाला ऐक्य साधणारं ही गीताशास्त्र आहे आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, या गीताशास्त्राविषयी मी काही समर्थन करावं असा मला वेगळा विषय काही राहिला नाही। गीता ही श्री भगवान परमात्म्याची सुशोभिवंत वाङ्मयीन मूर्तीच आहे, पण गीताशास्त्र म्हणजे साक्षात श्रीकृष्ण परमात्माच आहे। इतर शास्त्राचा विचार केला तर शास्त्र कधीकधी वाच्यार्थ सांगतं किंवा लक्षार्थ प्रतिपादन करतं आणि वाच्य विषयाचं ज्ञान करून दिल्यानंतर इतर शास्त्र मावळून जातात, नाहीसे होतात। पण तसं गीताशास्त्र मात्र नाही, हे सर्वांगाने परिपूर्णच आहे। विश्वावर कृपा करावी याकरता भगवान परमात्म्याने महानंद सोपा केला आणि अर्जुनाच्या रूपाने जगताकरता प्रगट केला। उदाहरण त्याकरता पुष्कळ दिलं आहे। चकोराच्या निमित्ताने चंद्राने शीतळता जगाला दिली, गौतमाच्या निमित्ताने भगवान शंकराने गंगा सगळ्या जगाकरता प्रगट केली। तसं गीतेचं हे दुबत आहे। वत्स हा अर्जुन आहे आणि जगाला पुरेल एवढी गाय या श्रीकृष्ण परमात्मा हीच गाय आहे, तिचं दोहन केलं। आणि म्हणून एखादा व्यक्ती अंतःकरणपूर्वक जर या गीताशास्त्रामध्ये नाहून निघेल, स्नान करेल, यामध्ये बुडी देईल, आपण श्लोकामध्ये किंवा श्लोकाच्या अर्थामध्ये आपलं मन निमग्न केलं तर यालाच बुडी देणं असं म्हणतात, तो ब्रह्मस्वरूपतेला प्राप्त होईल। एवढंच आहे असं नाही, एखादा व्यक्ती या गीतेच्या श्लोकाचा पाद आणि त्या निमित्ताने आपल्या जिभेचा स्पर्श त्याला करेल तर त्यालाही ब्रह्मतेची पुष्टी प्राप्त होईल। आणि एखादा व्यक्ती जर मुख फिरवेल, त्याचा कान समोर येईल आणि कानावर जर या श्लोकाचा अर्थ आदळला, ज्ञानोबा म्हणतात ना, जे ये गीतेची अक्षरे जे तुली का कर्णद्वारे रिगती ते तुले होती पुरे अश्वमेधकी, तेवढे त्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं किंवा ब्रह्मताच प्राप्त होती का श्रवणे पाठे अर्थे गीता नेदी मोक्षा आरोते। जैसा समर्थदाता कोण्हा ते नास्ती न म्हणे, सामर्थ्य संपन्न उदार दाता कोणत्याही याचकाला नाही असं म्हणतच नाही। तशी गीता श्रवण करा, अर्थचिंतन करा, पारायण म्हणजेच पठन करा। मोक्षाच्या अलीकडे काही देत नाही, म्हणजेच काय मोक्षच देते अशा प्रकारचा विचार सांगितला। पण गीताशास्त्र निर्माण झालं कधी, कोणासाठी? ज्ञानोबा म्हणतात, श्रीकृष्ण परमात्माने भक्तराज अर्जुन मोकळ्या मनाने बोलले आणि त्यांचे शब्द हे आकाशामध्ये पसरले। व्यासांची कृपा आहे की व्यासांनी ते शब्द सगळे संग्रहित करून आपल्या हातावर बसतील अशा प्रकारच्या ग्रंथाची रचना केली। ते रचना करत असताना सुद्धा
काठिण्य मात्र व्यासांनी ठेवलं नाही. ज्याप्रमाणे एखादी आई लहान मुलाला जेवण्याकरता एका घासाचे 20 घास करते आणि प्रेमाने त्याला जेवू घालते, त्याप्रमाणे व्यासांनी जे शब्दामध्ये तत्त्व सापडत नाही तेच तत्त्व शब्दाने प्राप्त व्हावं याकरता अनुष्टुप छंदाची रचना करून, ज्यामध्ये 32 अक्षर असतात त्याला अनुष्टुप छंद असं म्हणतात. गीतेतले जवळपास जास्त श्लोक अनुष्टुप छंदातलेच आहे. फक्त 11व्या अध्यायातले, 15व्या अध्यायातले 2-4, 8व्या अध्यायातले 1-2 आणि दुसऱ्या अध्यायातले 1-2 एवढे फक्त श्लोक आपण सोडले तर त्यांचा छंद वेगळा आहे. पण अनुष्टुप छंदामध्ये रचना करून स्त्री असेल, शूद्र असेल आदी करून ज्या व्यक्तिमत्वाला उच्च अध्ययन करण्याचा अधिकार नाही त्यांच्याही बुद्धीमध्ये हे समाविष्ट होईल अशी व्यासांनी रचना केली. ज्ञानोबा म्हणतात, व्यासांनी अनुष्टुप छंदाची रचना केली आणि म्हणूनच आपल्याला गीताशास्त्र ऐकायला मिळतं, आपल्याला ते पठन करायला मिळतं किंवा त्याचा अर्थ आपल्या मनामध्ये प्रवेश होऊ शकतो. जर व्यासांनी हे शब्दबद्ध केलंच नसतं तर आपल्याला आता पाठही घेता आला नसता किंवा हे चिंतन करता आलं नसतं. म्हणून व्यासांचा उपकार जसा आपण मानतो की नाही तसाच ज्ञानोबारायांचा पण आपल्याला उपकारच आहे की नाही. ज्ञानोबारायांनी कल्पना करा, जर ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ आपल्यासमोर अक्षरबद्ध केला नसता तर आज आपल्याला हे अध्ययनही करता आलं नसतं किंवा ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीचा उपायही सुचला नसता. जसा भगवंताचा उपकार आहे, जसा व्यासांचा उपकार आहे, तसा ज्ञानोबारायांचा सुद्धा आपल्यावर उपकारच आहे की नाही. म्हणून आपण जर अभंग घेतला ना, काय सांगू आता संतांचे उपकार, हे सगळे सांगायचे त्यामध्ये सहज सांगितलं. हे अनुष्टुप छंदात याची रचना झाली म्हणून हे आपल्याला सेवन करायला मिळालं. याकरिता ज्ञानोबाराय आता उदाहरण सांगतात. ओवी क्रमांक 1701, तुमच्यामध्ये कदाचित क्रमांक मागे पुढे असू शकतो. स्वातीचेनी पाणी न होती जरी मोती, तरी अंगी सुंदरांची का शोभती ती. या सगळ्या ओव्यांचा 5व्या ओवीपर्यंत संबंध आहे. आता मी सगळ्या ओव्या काही वाचत नाही, तुम्ही फक्त संबंध लक्षात ठेवा की 5 ओव्यांचा एकत्र विचार आहे. उदाहरण दिलं आहे पहिल्यांदा स्वाती नक्षत्रामध्ये पडलेल्या पावसाचं. ज्ञानोबाराय 15व्या अध्यायामध्ये म्हणतात ना, हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती व्याळी विख. स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतो आणि त्या पावसाचा एक थेंब सर्पाच्या मुखात पडला. व्याळ म्हणजे सर्प, त्याच्या मुखात पडला की त्याचं विष तयार होतं. पण तोच पावसाचा थेंब समुद्रावर पडला. जेव्हा स्वाती नक्षत्रातला पाऊस पडतो समुद्रामध्ये शिंपले असतात, त्या शिंपल्यामध्ये एक जीव राहत असतो आणि त्याला तहान लागल्यामुळे किंवा त्याला तो स्पर्श झाल्यामुळे तो समुद्राच्या पृष्ठभागावर येतो. 2 तवे एकमेकाला जोडावे एवढ्या आकाराचे सुद्धा मोठे शिंपले असतात बरं. आणि ते बरोबर त्यांची मध्यभाग, शिंपलं नाही कळणार तुम्हाला किंवा पाहिलं नसेल, पिस्ता तर पाहिला असेल ना, आता मग त्या पिस्त्याप्रमाणे त्याला 2 शकलं असतात आणि त्याचं मुख असं उघडलं की त्याच्यामध्ये पडतो स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा पाण्याचा थेंब. पडला आहे पाण्याचा थेंब, पण त्याच्या पोटात गेला तर निसर्गाचं त्याला वरदान एवढं आहे की तो पाण्यापासून मोती तयार करतो. काय रचना असेल, द्यायचं पाणी आणि कठीण अशा प्रकारचा मोती प्राप्त करून घ्यायचा. बरं, तो मोती असा असतो सहजासहजी फुटत नाही बघा, कठीण असतो मोती. ज्ञानोबाराय म्हणतात स्वाती नक्षत्रातलं पाणी आहे आणि जर त्याचा मोतीच तयार झाला नसता तर सुंदर असणाऱ्या स्त्रियांनी आपल्या अंगावर परिधान केला असता का? नाही. आणि त्याला शोभा तरी आली असते का? नाही. तसं व्यासांनी शब्दबद्ध रचना केली म्हणून तर हे ब्रह्मतत्व आपल्याला भोगायला मिळतं असं सांगायचं आहे. स्वातीचेनी पाणी, स्वाती नक्षत्रातलं पाणी न होती जरी मोती, त्याचा जर मोतीच तयार झाला नसता तर मग सुंदरांची अंगी, सुंदर स्त्रियांच्या अंगावर का शोभती ती, ते पाणी किंवा तो मोती शोभून तरी दिसला असता का? नाही. म्हणजे काय झालं, त्या पाण्याचा मोती झाला म्हणून शोभा आली. तसं हे शब्दाच्या पलीकडचं तत्व शब्दात आलं म्हणून तर आपल्याला चर्चा करता येते आहे. नाहीतर परमात्म तत्व असं आहे, ठावो न पवता जयाचा,
मनेसी मुरडली वाचा यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ज्ञानोबा म्हणतात ना, मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया कीर जोगे काही होईल. मनाची नख लागत नाही, बुद्धीची दृष्टी प्रवेश करत नाही, ते इंद्रियांच्या तावडीमध्ये कसं काय सापडेल. तसं ते शब्दाचाही विषय होत नाही. पण व्यासांची कृपा आहे की त्याने शब्दबद्ध रचना केली म्हणूनच ते आपल्याला मिळालं. पुढचं उदाहरण, नाद वाद्या न येता तरी का गोचर होता, फुले न होता घेपता आमोद केवी. दुसरं उदाहरण, ज्याला आपण संगीतशास्त्र असं म्हणतो किंवा त्याला आपण नाद ब्रह्म असं म्हणतो, तो नाद वाद्यामध्ये जर आला नसता तरी का गोचर होता, तर तो आपल्या इंद्रियाला कळाला असता का. नाद मृदंगामध्ये आला तर त्यातले बोल आपल्याला कळतात, तो नाद पेटीमध्ये आला तर सप्तस्वर कळतात, तोच नाद बासुरीमध्ये आला तर त्यातले स्वर आपल्याला कळतात. नाद एकच आहे, पण तो अनेक वाद्यात गेल्यामुळे त्याचा नाद करायचा नाही. नाद वाद्या न येता, तो जर वाद्यातच आला नसता तर आपल्या कानाला तरी कळाला असता का, तरी का गोचर होता. किंवा दुसरं उदाहरण, फुले न होता घेपता आमोद केवी. आमोद म्हणजे सुगंध. सुगंध जर फुलांच्या रूपाने प्रगट झालाच नसता तर नाकाला त्याचं ग्रहण करता आलं असतं का. सुगंध मातीत आहे. बरं, जगातल्या सगळ्या फुलाचा सुगंध कुठं आहे, मातीत आहे. फक्त जे फूल ज्या रूपाने त्याला ग्रहण करतं तो सुगंध त्या रूपाने प्रगट होतो. नाहीतर मातीतला सुगंध पाहायचा असेल तर उन्हाळ्यामध्ये जमीन तापू द्यायची, आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा मातीतला खरा सुगंध प्रगट होतो. सुगंध मातीतच आहे. तत्र गंधवती पृथ्वी. पृथ्वीचं लक्षण केले बघा त्या शास्त्रामध्ये, न्यायशास्त्रामध्ये. गंधवान असणारी गंधवती पृथ्वी आहे, गंधाने संपन्न. मग गुलाबाचं फूल लागलं की गुलाबाचा सुगंध पृथ्वीतलाच येतो. मोगऱ्याचं फूल लागलं की मोगऱ्याच्या रूपाने सुगंध वेगळा येतो. सुगंध एकच आहे, पण जर फुलं तयार झाली नसती तर सुगंध घेताच आला नसता, असं त्याचा अर्थ. पुढे उदाहरण, आता हे आपल्या अनुभवाचं उदाहरण आहे. गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने, दर्पणाविन नयने नयन का दिसे. गोडी आहे, पण गोडी जर पक्वान्नाच्या रूपाने प्रगट झाली नसती तर रसनेंद्रियाला मिळाली असते का. म्हणून गोडी गुलाबजामुनमध्ये आली तर माणसं म्हणतात गोड आहे बघा, बासुंदीमध्ये आली तरी गोड आहे, श्रीखंडात आली तर म्हणतात साखर थोडी कमी पडली. गोडी न होती पक्वाने तरी का फावती रसने. गोडी पक्वान्नाच्या रूपात आली म्हणून रसनेंद्रियाला प्राप्त झाली. काय उदाहरण आहे ज्ञानोबाऱ्यांच्या. उदाहरण किती सुंदर आहे. दृष्टांतामध्ये रममान झाला व्यक्ती तरी आनंद आहे बघा. म्हणून काय कराला आघावा शास्त्री येरी, दर्पणाविन नयने नयन का दिसे. आरसा जर आपल्या समोर नसता तर डोळा तरी दिसला असता का, दिसला नसता. बघा, डोळा सगळ्यांना पाहतो, पण डोळ्याला डोळा पाहता येत नाही. डोळ्याला जर डोळाच पाहायचा असेल तोही आपल्या डोळ्याने, तर त्याला आरसासमोर असावा लागतो. दर्पणाविन म्हणजे आरशा वाचून, नयने डोळ्याने, नयन का दिशे दिसला नसता. ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात बरं, पण हा मात्र सिद्धांत आहे, दृष्टांत म्हणून देतात. द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी काह्या उपास्ते आकळता तो. आता सद्गुरू भक्ताचं एक लक्षण आहे की त्या महापुरुषांच्या भूमिकेतून श्री गुरु 3.5 हाताचा देह नसतो, श्री गुरु तत्व असतं. ते आपण श्लोक कायमच म्हणतो की नाही, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु कोण आहे, साक्षात परब्रह्म आहे. आणि परब्रह्म असं आहे जे सर्वांचं प्रकाशन करतं, पण त्याचं प्रकाशन मात्र कुणीच करत नाही. भगवान म्हणतात ना, यदादित्यगतम तेजो जगद्भासयते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्यमामकम. किंवा न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणून श्री गुरुमूर्ती साक्षात परब्रह्म आहे, ते सर्वांचं प्रकाशन करतं, म्हणून त्याला द्रष्टा असं म्हणतात. त्याला आश्रय नाही आणि समोर कोणी विषय नाही.
ज्ञानोबारे तोच भाव मराठीमध्ये सांगतात, अगातयाची या ज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना. त्या ज्ञानाला आश्रय नाही म्हणजे पाठ नाही, आणि विषय नाही म्हणजे पोट नाही. असं जे नुसधेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. जे कार्यना कारण जया दुजे नाही कपन, आपण या जे जाण आपणची. असं जे परब्रह्म स्वरूप आहे तेच साक्षात श्री गुरुमूर्ती आहे. ज्ञानोबा म्हणतात, अशी श्री गुरुमूर्ती द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी. जर ते दृश्यपंथामध्ये रिगले नसते, त्यांनी प्रवेश केला नसता किंवा आले नसते, म्हणजेच काय, द्रष्टा प्रकाशन करणारा आहे, ज्याचं प्रकाशन होतं त्याला दृश्य असं म्हणतात, किंवा दर्शन शब्दाचा अर्थ होतो ज्ञान, आणि जे जे ज्ञानाचा विषय असं त्याला दृश्य असं म्हणतात. म्हणजे वृत्ती ज्ञानाचं विषयत्व प्राप्त झालं की त्याला म्हणतात दृश्य, आणि वृत्तीचंही दृश्याचं प्रकाशन करतो त्याला म्हणतात द्रष्टा. पण वास्तविक श्रीगुरूंचं स्वरूप दृङ्मात्र आहे. जर ते दृश्य पंथामध्ये आलं नसतं तर त्याची आपल्याला उपासना तरी करता आली असते का? या ओळीचा आणखीन सोपा भाव असा आहे, निर्गुण निराकार असणारं परब्रह्म सगुण साकार झालं नसतं तर त्याची आपल्याला उपासना करता आली नसती. एवढा सरळ अर्थ या ओळीचा आहे, फार कठीण सांगण्यामध्ये काही तात्पर्य नाही. द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी. जर तो दृश्य झाला नसता तर काह्या उपास्ते आकळता तो. तर कसा, काह्या म्हणजे कसा, आणि उपास्ते म्हणजे उपासनेला आकळला असता. उपासना त्याची आपल्याला करता आली नसती. उलट द्रष्टा श्री गुरुमूर्ती उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्यांची. अगदी ते प्रमाणाने ही ओवी एकच आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती उघडे परब्रह्म आहे, पण शिष्या करता ते सेव्य झाले म्हणून शिष्याची आरती पुरविती आरती शिष्याची. हे झाले सगळे उदाहरणं. सांगायचं काय आहे, तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्याशते सात. न होती तरी कोणा येथ फावू शकते. तैसे वस्तू, वस्तू हा शब्द आत्मवाचक आहे, आणि आत्मवस्तू कशी आहे, असंख्यात, ज्याला संख्यामध्ये मोजता येत नाही. म्हणून तुम्ही असं म्हणलं की नाही दोन परब्रह्म आहे, दोन म्हणता येत नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म, हे परब्रह्म कसं आहे, एकटंच एक आहे, पण दोनाच्या सापेक्ष एक असं नाही बरं, दोन नाहीच आहे. एकम एव अद्वितीयम परब्रह्म, म्हणून त्याला संख्यामध्ये मोजता येत नाही. तर कैसे बोटाने दाखवू तुला, सांग गुरुच्या मुला, असं म्हटलंय की नाही. ते परब्रह्म बोटाने कसं काय दाखवावं. 15व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा, दृश्यपणे देखीचे का ज्ञेयत्वे जाणीजे, आमुके ऐसे म्हणीजे तेजे नव्हे. म्हणून परब्रह्मतत्व संख्यामध्ये मोजता येत नाही, एकही ज्याला म्हणता येत नाही. मग एक जरी त्याला म्हणता येत नसेल, पण त्याला जर साक्षात करायचं असेल, एकही म्हणता येत नाही, म्हणजे एका संख्येत मोजता येत नाही, त्याकरता 700 संख्या आणली आहे बघा. तैसे वस्तू जे असंख्यात तया त्याला संख्याशते सात न होती. त्या परब्रह्मतत्वाला जाणण्याकरता शते सात संख्या न होती. 700 श्लोकांची संख्या जर आपल्याकडं नसती तरी कोणा येत फावू शकते. तर असा कोणता साधक आहे, कोणतं व्यक्तिमत्व आहे की त्याला ते परब्रह्म या ठिकाणी फावू शकते, त्याला ते आकळता आलं असतं किंवा प्राप्त करता आलं असतं. हे सगळे उदाहरणं लक्षात ठेवा बरं. पाठीमागचे स्वाती नक्षत्रातलं पाणी मोती झाला नसता तर अलंकाराच्या रूपाने धारण करता आला नसता. गोडी पक्वान्नात आली नसती तर सेवन करता आली नसती. तसं परब्रह्मतत्व असंख्यात आहे, ज्याला संख्येमध्ये मोजता येत नाही. असं जरी असेल तरी पण 700 संख्या जर आपल्याजवळ नसती या गीतेच्या श्लोकाची तर कोणाला ते कळालं असतं, कोणालाच कळालं नसतं. पण का हो, तुम्ही परब्रह्माला असंख्यात म्हणता आणि 700 श्लोकाची गीता आमच्यासमोर सांगता. मग 700 श्लोकालाच का पाहावं, त्या परब्रह्मतत्वाला का बरं पाहू नये. ज्ञानोबा म्हणतात, जे कठीण असतं ना ते कोणालाही कळत नाही, सोपं मात्र सगळ्यांना कळतं. मेघसिंधूचे पाणी वाहे तरी जग तयातीची पाहे,
काजे उमपते नोहे ठाकते कोण्हा आणि वाचा जे न पवे तेही श्लोक न होते बरवे तरी गाणे मुखे फावे ऐसे का होते मनोश्री श्री व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. या 3 ओव्याचा एकत्र विचार आहे. बरं, आपली असणारी जी काही नजर आहे ना, ती नजर जे सुलभ तत्व आहे त्यावरच जाते, कठीण गोष्टीकडे आपली नजर जात नाही. याकरिता ज्ञानोबाऱ्या पहिल्यांदा उदाहरण देतात, परब्रह्म संख्याने मोजता येत नाही, पण असं जरी असेल तर 700 श्लोकांनी मात्र त्याला मोजता येतं, आकळता येतं. हा त्याचा अर्थ सांगायचा आहे. मेघ सिंधूचे पाणी वाहे, मेघामध्ये पाणी असतं ना, आणि मेघाची सगळेजण वाट पाहतात बघा, पण मेघामध्ये आलेलं जे पाणी आहे ते कोणाचं आहे? सिंधूचे पाणी. मेघ सिंधूचे पाणी वाहे. मेघ म्हणजे आकाशातले ढग समुद्राचं पाणी आपल्या पाठीवर वहन करतात, परंतु ज्ञानोबा म्हणतात तरीसुद्धा जग तयातीची पाहे. जग त्याच्याकडेच पाहतं. कुणाकडे? मेघाकडेच पाहतं. बरं, समुद्राकडे कुणी पाहत नाही. खरं सांगायचं, समुद्रात पाणी जास्त आहे का मेघाकडे? समुद्रात पाणी जास्त आहे, मेघाकडे पाणी कमी, पण तरीसुद्धा मेघाकडे सगळे पाहतात, समुद्राकडे कोणीच पाहत नाही. गुरुवर्य पाचपर बाबांनी सांगितलं एक श्लोक, आता श्लोक आठवत नाही. समुद्राला फक्त घेण्याची सवय आहे, देण्याची सवय नाही. आणि ज्याला फक्त घेण्याची सवय आहे तो किती जरी मोठा असेल तर त्याचं स्थान खाली असतं, आणि ज्याला देण्याची सवय आहे, जो दाता आहे, तो वजनाने जरी हलका असला तर त्याचं स्थान मात्र वर असतं. म्हणून मेघाची जागा वरती आहे आणि समुद्राची जागा खाली आहे. मान्य आहे आपल्याला की समुद्राचंच पाणी आहे, मेघाने धारण केलं, पण लोक समुद्राची वाट पाहत नाही. का? समुद्राचं पाणी पिण्याकरता योग्य नाही, ते खारट पाणी. शेतीकरता सुद्धा उपयोगाचं नाही, हा स्नानाकरता उपयोगाचा आहे. का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्रावगाहनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. हे जरी खरं असेल, पण शेतीला पाणी कोणाचं आहे? मेघाचं. पिण्याकरता पाणी नद्यामध्ये येतं कोणाचं? मेघाचं. मेघाचंच पाणी उपयोगाचं आहे. मी काल परवा सांगितलं असेल आपल्याला, जैन धर्मातले काही साधू मुनी असे असतात, ते वर्षभर फक्त मेघातलंच पाणी पितात. जमिनीत आलेलं पाणी ते प्राशन नाही करत, म्हणून आकाशातलं पडलेलं पाणी एखाद्या टाकीमध्ये साठवायचं आणि तेच पाणी वर्षभर वापरायचं. त्यामध्ये आळ्या वगैरे ते काही होऊ देत नाही. वारंवार त्यामध्ये चुना वगैरे टाकला की ते पाणी स्वच्छ राहतं. असे काही जण प्रयोग करतात. मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग तयातीची पाहे, तरी जग त्याच्याकडेच पाहतं. का बरं? का जे नाम कारण जे उमपते नोहे ठाकते कोण्हा. जे उमप म्हणजे अगणित, जे अमर्याद असतं, अगणित असतं, ते कोण्हा ठाकते नोहे, ते कोणालाही आकळता येत नाही बघा. जे आपल्या कक्षेच्या बाहेर असतं ना, ते कोणालाही धारण नाही करता येत. आणि म्हणून माणसं काय धारण करतात? जे आपल्या कक्षेत आहे, जे सुलभ आणि सोपं आहे, मर्यादित आहे, त्यालाच ग्रहण करतात. जे तत्व असंख्यात आहे ते सहसा कोणाला ग्रहण नाही करता येत. म्हणून माणसं काय करतात? संख्येकडे पाहतात, म्हणजे 700 श्लोकाकडे पाहतात. आणि याही 2 ओव्याचा एकत्र विचार आहे, किंवा 3 ओव्यांचा. आणि वाचा जे न पवे तेहे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते. वाचा जे न पवे, जे तत्व वाचेला अगम्य आहे. आताच आपण ओवी पाहिली, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा. ज्या तत्वाला ग्रहण न करता वाणी माघारी फिरते. वाणी म्हणजेच कोण? वेदाची वाणी. बरं, वेदाची वाणीसुद्धा परमात्म्याला न येती असं म्हणून माघारी फिरते, कारण वेदवाणी त्याचं प्रकाशन नाही करू शकत. म्हणून वाचा जे न पवे, वाणीला जे तत्व प्राप्त होत नाही, न पवे म्हणजे प्राप्त होत नाही, पण तेच परब्रह्मतत्व हे बर्वे श्लोक न होते. श्लोकाला बर्वे विशेषण वापरलं. बरं, व्यासांच्या मुखातून प्रगट झालेले हे सुंदर श्लोक जर आपल्याकडं नसते तर मग तेच तत्व काने फावे,
का मुखे फावे ऐसे का होते. वाचेला ते प्राप्त होत नाही, पण ते तत्व जर आपल्याकडे सुंदर अशा प्रकारचे हे श्लोक नसते तर कानाने ऐकायला भेटलं नसतं आणि मुखाने आपल्याला पारायणही करता आलं नसतं. आज आपण मुखाने त्याचं वर्णन करतो आहे, कानाने आपण त्याचं श्रवण करतो आहे आणि श्रवण केल्यानंतर मनामध्ये अर्थ तयार होतो आहे किंवा अर्थ आपल्याला अवगम होतो. हे सगळं या श्लोकाचं काय आपल्यावर उपकार आहे. म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वास झाला उपकार, जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथ केला. म्हणून या कारणामुळे श्री व्यासांचा हा मोठा उपकार आहे. मोठ्या लोकांचा उपकारसुद्धा मोठा असतो बरं. माणसं म्हणतात मी उपकार केला म्हणे आज कशावर, मी 2 माणसं जेव घातले म्हणे. कोण म्हणे आपला जावई, त्याला उपकार नाही म्हणत. अरे सगळ्या गावाला जेव घालावं, मोठ्या माणसाचा उपकारही मोठा असतो. श्री व्यासांचा हा थोर मोठा उपकार आहे. कुणावर झाला, विश्वासी झाला उपकार, सगळ्या जगावर उपकार झाला. यातला एक भाव आहे बरं, पाठीमागे 87 ओळीमध्ये कैसा विश्वाची या कृपा आलं की नाही. विश्वावर कृपा देवाची आहे म्हणजे देवाचा उपकार आहे. आणि आता इथं व्यासांचा विश्वासी झाला उपकार मोठा उपकार आहे. का बरं उपकार म्हणतात, त्याचं कारण ज्ञानोबाने पुढे म्हणतात ओवीमध्ये. जे नाम कारण, जे हा शब्द बऱ्याच वेळा ज्ञानेश्वरीमध्ये कारण या अर्थाने आले बरं. जे नाम कारण, श्रीकृष्ण उक्ती, उक्ती म्हणजे वचन, भगवंताचं वचन आहे. आणि जे वचन किंवा बोलणं आकाशामध्ये पसरलेलं होतं, त्या बोलण्यावर व्यासांनी ग्रंथाचा आकार केला. बघा बरं, भगवंताचं बोलणं आहे आणि त्या बोलण्याला आकार कशाचा दिला, ग्रंथाचा. आणि तोच ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ आहे. त्याच भगवंताच्या बोलण्यावर ज्ञानोबरायांनी ग्रंथाचा आकार तयार केला. म्हणून जसा देवाचा उपकार आहे, व्यासांचा उपकार आहे, तसा ज्ञानोबरांचा सुद्धा आपल्यावर उपकारच आहे. फक्त व्यासांचा संख्या 700 आहे आणि ज्ञानोबरांची संख्या 9000च्या पुढं आहे. ज्ञानोबरांचा उपकार मोठा आहे की नाही. म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार, जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. आपण ते 15व्या अध्यायामध्ये उदाहरण पाहतो की परब्रह्म तत्वाला वाणी प्रकाशित नाही करत, उलट परब्रह्म समोर आलं की वाणी गप्प होऊन जाते. जुन्या काळामध्ये लग्न झालं एखाद्या नववधूचं तर ते आपल्या माहेरी जायचे. माहेरी गेल्यानंतर त्याची मैत्रिणी भेटण्याकरता यायच्या आणि त्यांना कुतूहल असायचं. मग अकस्मात तिला घेण्याकरता तिचा पतीच आला आणि पतीच्या समवेत काही मित्रसुद्धा भेटण्याकरता आले. मग बाकीच्या मैत्रिणी तिला विचारतात, का गं म्हणे हे सगळ्या लोकांमध्ये तुझा पती कोणता आहे. आणि मग ते क्रमाने सांगते, हा 1ल्या क्रमांकाचा नाही, 2ऱ्या क्रमांकाचा नाही, 3रा 4था 5वा नाही, 6वा नाही. आणि मग जेव्हा तिचा खरा पती शिल्लक राहतो, तिच्या त्या पतीविषयी ती काहीच बोलत नाही. काही बोलली ती आता, ते काहीच बोलली नाही. पण न बोलताही सगळ्यांना ज्ञान झालं की हा तिचा काय आहे, पती आहे. आणि वाचा जे न पवे, जिथं वाणी प्राप्त होऊ शकत नाही असं ते परब्रह्मतत्व आहे. पण त्याकरता हे श्लोक चांगले व्यासांनी श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. जेवढा मोठा वक्ता लागतो की नाही, तेवढा त्याला ग्रहण करणारा श्रोता लागतो. आणि वक्ता श्रोता जेवढा मोठा असेल, त्यांचं तात्पर्य ग्रहण करणारा लेखकही तेवढाच मोठा लागतो. ज्ञानोबा म्हणतात, श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरोपा आहे एक सरा अवघे याचा. परमात्म्याचं वचन सागर आहे आणि त्या सागराला एका घोटात प्राशन करणारा हा भक्तराज अर्जुन म्हणजे दुसरा अगस्त्य ऋषीच आहे. या अगस्त्य ऋषीला आणि या समुद्राला आपल्या शब्दामध्ये बद्ध करणारे व्याससुद्धा फार मोठे आहे. म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार, जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला. कोणता ग्रंथ आहे हो, ज्ञानोबा म्हणतात, आणि तोच हा म्हणजे हा गीता ग्रंथ जो आपल्या समोर आहे, तोच मी स्वतः यानंतर आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता, व्यास महर्षींची पद गीतेतल्या श्लोकांची रचना पाहता पाहता तोच असणारा ग्रंथ मी आता मराठिया श्रवणपथा आणिला श्रवणपथा मराठिया. यात ज्ञानोबऱ्यांचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे बरं. भगवंतांनी सांगितलं संस्कृत भाषेमध्ये,
व्यासाने रचना केली संस्कृत भाषेमध्ये, पण ज्ञानोबारायांचं आईचं अंतकरण आहे ना, म्हणून ज्ञानोबाने शब्द कसा ठेवला बघा, आणि तोची हा मी आता श्री व्यासाची पदे पाहता पाहता आणला. तोच ग्रंथ मी आता आणला आहे, पण कुठं आणला? मराठीया श्रवण पथा आणला. मराठी भाषेच्या श्रवणाच्या मार्गामध्ये मी घेऊन आलो. म्हणजेच काय, ज्याला ज्याला मराठी कळते, ज्याची मातृभाषा मराठी आहे, त्याला सहज श्रवण करता येईल अशा मार्गापर्यंत मी हा ग्रंथ आणला आहे. म्हणून व्यासांचे उपकार आहे, भगवंताचे पण उपकार आहे, पण आपल्यावर मराठी भाषिकावर ज्ञानोबारांचे सर्वात जास्त उपकार आहे. एक ओवी बघा 12व्या अध्यायाच्या अंतिम किंवा 12व्या अध्यायाच्या सुरुवातीला आहे, तेची रसाळ कथा मराठीया प्रतिपथा आणि जेल वाकपथा श्रवणाचिया, किंवा ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी हो दे या जगा. ऐकणे मराठी भाषेमध्ये ज्ञानोबाने ते आणले. माझा मराठाची बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळविन, ही ज्ञानोबारांची प्रतिज्ञा आहे. पण ज्ञानोबारांचा सुद्धा उपकार फार मोठा आहे. व्यासांचा तर आहेच आहे, पण ज्ञानोबारांचं पण आहे. आणि तोचे हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणला श्रवण पथा मराठीया. पण ज्ञानोबाराय, तुम्ही हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आणला, व्यासांनी पण आणला, पण काही वैशिष्ट्य ज्ञानोबारा म्हणतात, हो वैशिष्ट्य आहेच ना. वैशिष्ट्य असल्याशिवाय आहे का हे? यामध्ये काही ना काही आगळी कथा आहे. गीता ग्रंथाचं व्याख्यान करणं एवढं सोपं नाही आहे, पण तरी गीता हा ईश्वर आहे. तो जसं व्यासांचा स्वीकार करतो तसा माझाही स्वीकार करेल याचा मला विश्वास आहे. बघा, व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेत साशंक तेथ मीही रंक एक वाचाळी करी. आणि एक ओवीचा पाठभेद असा आहे, तेथ मीही रंक एक चावळी करी. हा असा एक पाठ आहे बरं का, साखरे महाराजांच्या प्रतिमध्ये हा पाठ आहे. ते लय बघून यावं लागतं हे. परी गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा तरी माझ्या दुर्वादाळा नान म्हणे की. कारण काही लोक मग नंतर भांडतात मला, हे असू द्या. व्यासादिकांचे उन्मेख, उन्मेख म्हणजे ज्ञान. बघा बरं ज्ञानोबाने कोण घेतलं आहे? व्यास ज्यांच्यामध्ये आदी आहे, व्यासादिक, दिक म्हणजे आदी, बाकीच्या नंतर सगळे ऋषीमुनी घेतले आहे. व्यासादिकांचे उन्मेख, व्यासादिक ऋषींचं ज्ञानसुद्धा जेथ ज्या गीताशास्त्रामध्ये राहाटती साशंक, साशंक म्हणजे संशययुक्त राहतात, म्हणजे साशंकित अंतकरणाने वावरतात. म्हणजेच काय, भगवंताला नेमकं काय म्हणायचं आहे या बाबतीमध्ये व्यासादिक ऋषीसुद्धा स्पष्ट निर्णय नाही करू शकत. म्हणून तर असं म्हटलं आहे, देवाला काय म्हणायचं हे तर देवालाच माहिती आहे, व्यासांना माहिती आहे, संजयाला माहिती आहे, राजाला माहिती आहे, बाकी कोणालाच माहिती नाही. कारण का असं वक्त्याचं नेमकं तात्पर्य काय असतं हे वक्त्याशिवाय कोणाला कळत नाही. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये मात्र हे आहे की साक्षात निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की देवाचं मनोगत फक्त तुम्हाला कळतं, बाकी कोणालाच कळत नाही. ते देवाचे मनोगत दावित हाशी तू मूर्त हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. बऱ्याचदा काय होतं, वक्त्याला बोलायचं असतं एक, पण श्रोत्यांच्या मनामध्ये अगोदरच दुसरी झेरॉक्स कॉपी झालेली असते. त्यामुळं तो काय करतो, आपल्या मनात चाललेले विचार हेच वक्त्याला म्हणायचे आहे असं म्हणून बाहेर प्रसारित करतो. मी त्यांचं कीर्तन ऐकलं आणि त्यांनी ह्या वाक्यातून हेच सांगितलं. वास्तविक वक्त्याला ते सांगायचं नसतं, यालाच ते सांगायचं असतं. फक्त तो प्रमाण किंवा पुरावा वक्त्याचा घेतो. वक्त्याचं जे काही म्हणणं आहे ते फक्त वक्त्याला चांगलं कळतं, बाकी कोणाला कळत नाही. म्हणून व्यासादिकांचे उन्मेख, व्यासादिक ऋषींचं ज्ञान ज्या गीताशास्त्रामध्ये संशययुक्त किंवा शंकित भावनेनं वावरतं, याच्यातून काय सांगायचं आहे, व्यासादिक नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. व्यासांची बुद्धी विशाल आहे, पण गीताशास्त्राचं तात्पर्य कथन करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनासुद्धा कधीकधी शंका मनामध्ये निर्माण होते किंवा त्यांचे अंतःकरण साशंकित होतं. एवढा आगाध गीता ग्रंथ आहे हे सांगायचं यातून ना. व्यासादिकांची कमतरता नाही सांगायची यातून. तात्पर्य लक्षात ठेवायचं की गीताशास्त्राचं महात्म्य एवढं मोठं आहे
की व्यास साक्षात भगवंताचेच अवतार आहे, पण तरीसुद्धा गीताशास्त्राचं मुख्य गुण किंवा तात्पर्य अर्थ या बाबतीमध्ये ते साशंकित राहतात. एवढा आगाध ग्रंथ आहे. ज्ञानोबा म्हणतात, आणि तेथ मीही रंक एक, मी एक तर दुबळा व्यक्ती आहे, रंक आहे. मोठे माणसं स्वतःला किती नम्र समजतात बघा ना. मी रंक आहे आणि पुन्हा मी वाचाळी करी, मी व्याख्यान करतो असं नाही म्हणत ज्ञानोबा आहे. मी काय करतो, वाचाळी म्हणजे बडबड करतोय. आणि आपल्यासारखा व्यक्ती काय म्हणतो, माझं व्याख्यान झालं आहे. ज्ञानोबा व्याख्यान नाही म्हणत, मी एक बडबड करतो आहे, मी एक दुबळा आहे. किती नम्रता असावी. ज्ञानेश्वरी जर ज्ञानोबारांची बडबड असेल तर ज्ञानोबारांचं व्याख्यान काय असेल. जर बडबडीतून ज्ञानेश्वरी तयार होते ज्ञानोबारांची, तर ज्ञानोबारांचे व्याख्यान काय असेल. आणि तेवढं झालं तरी ज्ञानोबा काय म्हणतात, मी एक रंक आहे. मग आपण स्वतःला काय म्हणून घ्यावं, आपण चिलट म्हणणं सुद्धा चिलटाचा अपमान आहे बघा स्वतःला. ज्ञानोबा रंक म्हणून घेतात. ते तर मी ही रंक एक वाचाळी करी, दुसरा पाठ आहे चावळी करी. चावळी म्हणजेच काय, बोलणं. त्या ठिकाणी मी सुद्धा एक दुबळा व्यक्ती बोलतो आहे, बडबड करतो आहे किंवा वाचाळपणा करतो आहे. परंतु हे मला माहिती आहे, व्यासादिकांचं ज्ञान उत्तम आहे आणि माझी बडबड आहे. पण ज्या गीता नावाच्या ईश्वराच्या संबंधाने आम्ही हे अर्पण केलं, काय व्यासादिकसुद्धा वाक्पूजाच करतात आणि मी सुद्धा वाक्पूजाच करतो आहे ना. कारण दोन्ही महात्म्य बोलतातच. बोलणं ही काय आहे, पुष्पांजली आहे आणि आम्ही दोघे अर्पण करतो. पण जितक्या आदराने परमात्मा व्यासांचं ग्रहण करतो, तितक्याच आदराने माझंही ग्रहण करेल यामध्ये मला विश्वास आहे. परी गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा, तरी माझी या दुर्वादाळा ना न म्हणे की. ज्ञानोबा म्हणतात, परंतु गीता हा ईश्वर आहे आणि नुसता ईश्वर नाही, भोळा ईश्वर आहे. भोळा त्याला म्हणतात जो पदार्थ नाही पाहत, फक्त भाव पाहतो. ते भगवान शंकराच्या मंदिरामध्ये एका राजाने सुवर्ण घंटा लावलेली होती आणि ते चोरांनी पाहिलं तर दिवसभर मंदिरात राहिला. ते मंदिर वनातच होतं. आता वनात जर मंदिर असेल तर माणसं उदास राहतात बघा. पुजारीच उदास राहत होतो, बाकीचं काय घेऊन बसले. वनातलं मंदिर तिथं रात्री कोणी येणार नाही. पण चोराने पाहिलं की राजाने सोन्याचा घंटावरती लावलेला आहे. तो गेला बघा. आता आपण सिद्धेश्वराच्या जर मंदिरात गेलो तर भगवान सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये खोलगट भाग आहे बघा. नंदी महाराज वरती, भगवान शंकराचा भाग खाली आहे. त्यातही पुन्हा भगवान शंकराचं शिवलिंग जे आहे त्याच्याभोवती ती साळुंक आहे, ते पण आणखीन खोल आहे. आणि मग बाजूला उभं राहायचं म्हणलं की हात लावा लागतो शिवलिंगाला. त्या शिवलिंगाच्या बरोबर वरच्या भागावर घंटा लावलेली आहे. जिथं आता आपण कळस लावला की नाही, ती कळस लावला आहे बघा, त्याचा हातच पुरेना. आता त्याला काय माहिती आहे, भगवान शंकर आहे ना, आराध्य दैवत आहे. तो मला मधला भाग थोडा उंच दिसतोय बुवा, म्हणजे शिवपिंडीचा. तो आपल्या जोड्यासही त्या पिंडीवर उभा राहिला आणि त्याने सोन्याचा घंटा काढला बुवा. भगवान शंकर त्यावरही प्रसन्न झाले. म्हणजे बाकीचे लोक फुलं अर्पण करतात आणि वेगळे राहतात, नैवेद्य अर्पण करतात आणि वेगळे राहतात. काय माझा भक्त आहे, जोड्यासहित सगळं शरीर मला अर्पण केलं आहे तरी प्रसन्न झाले. गीता ईश्वर भोळा चोरे पिंडी दिला पाव, त्या पूजने देव धाय. चोराने आपल्या जोड्यासहित पाऊल दिला होता, याला म्हणतात भोळा. तो बाकी काही पाहत नाही, म्हणजे थोड्याशाही कारणाने प्रसन्न होतो. ज्ञानोबा म्हणतात माझा गीता नावाचा ईश्वर भोळा आहे. परी गीता ईश्वर भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा. व्यासांची उक्ती म्हणजे वचन, ही एक प्रकारची फुलांची माळ आहे. आणि जितक्या प्रसन्नतेनं परमात्मा व्यासांच्या वचनाची फुलांची माळा घेतो आहे, तोच परमात्मा माझ्या बोलण्याला ज्ञानोबा दुर्वा म्हणतात. दुर्वा नेमकं बरोबर आलं आहे बघा. आता गणपतीला दररोज दुर्वा सुरू आहे, फक्त 10 दिवस. नंतर गणपतीला कोणी विचारेल काय नाही, भक्त काय माहिती. आता म्हणजे 10 दिवस 20 वेळा आरती करायची आणि नंतर गणपतीला मग काय विसर्जनामध्ये थोडंसं पावित्र्य पाळलं पाहिजे, आदर पाळला पाहिजे. आरती झाल्यानंतर लोक विसरतात बघा. जो आकार एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजती, म्हणजे तो चिवी गडली या टाकीती नाही म्हणून असं नाही झालं पाहिजे. दुर्वा शब्द आला ना, मग माझी दुर्वा आहे कोणती, माझं व्याख्यान बोलणं दुर्वा आहे. पण दुर्वा जरी अर्पण केल्या तर हा ईश्वर ना न म्हणे की, नाही असं म्हणणारच नाही. म्हणजे
जितक्या तन्मयतेनं व्यासांच्या वचनाची फुलाची माळ परमात्मा घेईल, तितक्याच प्रसन्नतेनं परमात्मा माझ्या ओव्यांच्या दुर्वा त्यासुद्धा परमात्मा घेईलच, असा माझा मला काय आहे ईश्वर विश्वास आहे. आणि खरे परमात्मा बाकी काही पाहत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम हेच परमात्मा पाहतो. योमे भक्त्या प्रयच्छती. 56 भोग परमात्म्याला आवडतील का न आवडतील हा देवाचा विषय आहे. पण पत्र पुष्प फल आणि तोय म्हणून तर तुकोबारा म्हणतात ना, पत्र पुष्प फळ तोय. देवाच्या पूजेकरता काय फार जास्त लागत नाही. नका घेऊ भार धर्म तोची सार असा प्रकार आहे की नाही. फक्त ते भक्तीनं अर्पण झालं पाहिजे. दुर्वादाळा नान म्हणे की इथपर्यंत व्यासांचं आणि आपलं वर्णन केलं ज्ञानोबारांनी ओवी संबंधाने. पुढे आता हा गीता ग्रंथ आगाध आहे. व्यासांच्या बुद्धीला जेवढं ग्रहण करता आलं तेवढं त्यांनी केलं. पण आम्हीसुद्धा आमच्या बुद्धीला जेवढं ग्रहण करता येईल तेवढं आम्ही ग्रहण करतो. यामध्ये आम्ही हात टेकावे असा प्रकार मात्र नाही, कारण परमात्मा आमची प्रतारणा करणारच नाही. याकरता आता पुढच्या ओव्या येतात बरं. या श्लोकावर बऱ्याच ठिकाणी आणि असं अव्यय आलं आहे बघा. म्हणजे बरेच विषय या श्लोकावर जोडलेले आहेत बघा. बरेच विषय तुम्ही आता अनेक ठिकाणी पहा तुम्ही आणि शब्द आलेले आहे. 97 क्रमांकाच्या ओळीमध्ये सुद्धा आणि शब्द आला. नंतर पाठीमागे 9 क्रमांकाच्या ओळीमध्ये पण आणि शब्द आला. इथे सुद्धा आणि म्हणजे उभयान्वयी अव्यय ते आहे. अनेक विषय ज्ञानोबारे जोडतात बघा या श्लोकावर. आणि क्षीरसिंधूच्या तटा पानिया येते गजघटा तेथ काय मुरकुटा वारिजत असे. या सगळ्या ओव्यांचा शब्द आहे ना. 18व्या ओळीपर्यंत संबंध आहे आता सगळ्याचा. सगळ्या ओव्या नाही वाचत मी आता, फक्त 18व्या ओळीपर्यंत सगळा विषय ध्यानात ठेवायचा. आणि क्षीरसिंधू, क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा समुद्र, आणि त्याच्या तटावर गजघटा पानिया येती हत्तींचे कळप, हत्तींचे समुदाय पाणी प्राशन करण्याकरता येतात. आणि तेवढ्यामध्ये मुरकटा, मुरकटा म्हणजे चिलट, एक चिलटसुद्धा पाणी पिण्याकरता आलं. तर तो क्षीरसमुद्र तेथ काय वारिजत असे पलीकडे सर असं म्हणून त्याला निवारण करतो का? नाही. जेवढा मोठा हत्तीचा स्वीकार आहे तेवढाच चिलटाचा सुद्धा आदराने स्वीकार आहे. पुढे पांख कुंठे पाखिरू, दुसरा पाठ आहे पाक फुटे पाखिरू. नुडे तरी नभीच स्थिरू, गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ. पांख कुंटे असा पाठ घेतला तर ज्याचे पंख आता नवीन पंख फुटतात ना त्या पक्षाला, ते घरट्यातून बाहेर येतं. आणि नवीन पंख फुटले की त्याला उडायची खूप हौस असते, पण तेवढा दम नसतो. मग ते थोड्या अंतराने उडतं आणि त्याचे पंख कुंठित होतात. त्याला म्हणतात पांख कुंठे पाखिरू. ज्याचे पंख कुंठित झाले ते पाखरू राहतं कुठं? नुडे. ते आता उडत नाही पण तरीसुद्धा नभीच स्थिरू, ते आकाशामध्ये स्थिर राहतं. किंवा दुसरा पाठ घेतला पांख फुटे, ज्याला नवीन पंख फुटलेले आहे, ते थोडंसं उडतं पण थकलं की पुन्हा पंख आपले मोकळे सोडून देतं. असे मोकळे सोडून दिले तरी पण ते आकाशामध्येच राहतं बरं. नुडे तरी नभीच स्थिरू, हे झालं पक्षाचं उदाहरण. आणि मोठा कोण आहे? गरुड. गगन आक्रमी सत्वरू तो गरुडही तेथ. सगळ्या गगनाला एका क्षणामध्ये जो उल्लंघन करून जातो, एक उड्डाण केला की सप्त समुद्राला उडी घालतो, असा गरुडसुद्धा कुठं राहतो? आकाशामध्ये. मग आकाश असं म्हणतं का गरुडाला जागा आहे आणि त्या पक्षाला जागा नाही असं म्हणतं का? नाही. किंवा क्षीरसमुद्र हत्तीला या असं म्हणतो आणि चिलटाला गो असं म्हणतो का? नाही. सगळ्यांचा स्वीकार आहे बघा. राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, आणिके काय कोणी चालावेचे ना. राजहंसाचं चालणं अत्यंत ऐटदार असतं बघा. राजहंस दिसायलाही पांढरं शुभ्र, खातो पण चारा मोत्यांचा, चालणंही ऐटदार. त्याच्याकडे ती किमया आहे, दूध आणि पाणी एकत्र ठेवा, बरोबर त्या मिश्रणातून दुधाचं प्राशन करतो, पाणी तसंच ठेवतो. एवढा मोठा त्याचा गौरव आहे. चालणं अत्यंत ऐटदार आहे. मग ज्ञानोबा म्हणतात राजहंसाचे चालणे भूतळी, या संपूर्ण भूतळावर झालिया शहाणे. शहाणे म्हणजे अगदी सुंदर चालणं त्याचं ऐटदार. मनुष्याचं चालणंसुद्धा चांगलं पाहिजे बरं. चालणं
बोलणं, उभं राहणं, पाहणं याच्यावर व्यक्तिमत्व कळत असतं. काही माणसं चालताना रस्ताने पुरत त्यांना. राजहंसाचे चालणे भोतळी झाली या शहाणे. या जमिनीवर त्यांचं चालणं कसं आहे, सुंदर आहे. मग आणिके काय कोणी चालावेचे ना. राजहंसालाच फक्त चालता येतं म्हणून काय बाकीच्या लोकांनी चालूच नाही का? अरे त्याला ऐटदार चालता येतं तर आपणही आपल्या पद्धतीने ऐटदार चालावंच. तसं व्यासांना जर गीता तयार करता येते तर आम्हालाही ज्ञानेश्वरी तयार करता येतेच ना. करू नये का? करावी असा अर्थ. आणिके काय कोणी चालावेची ना. जी आपुलेने अवकाशे आगाध जळ घेपे कळशे. चुळी चुळपणा ऐसे भरुणी न निघे. जी महाराज आपुलेने अवकाशे. अवकाश म्हणजे जागा किंवा पोकळी. आता एखादा कळश असतो बघा, मोठा कलश असतो की नाही, त्या कळसाच्या आतमध्ये पोकळी असते. मग जेवढा पोकळी असेल, जागा असेल, तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये ते जल, ते कळस आपल्यामध्ये भरून घेते. आपुलेने अवकाशे, आपल्या अवकाशाच्या मानाने, आगाध जळ, मोठ्या प्रमाणातलं पाणी, घेपे कळशे, ते कळस आपल्यामध्ये पाणी घेतं. आणि एक व्यक्ती तिथं आला, तुम्हाला माझ्याकडं कळसही नाही पण माझ्याकडं मात्र एक चूळ आहे बरं, ओंजळभर पाणी त्याने घेतलं. मग याच्यामध्ये जेवढी जागा आहे तेवढं पाणी त्यालाही घेता येईल. चुळी चुळपणा ऐसे भरून न निघे. किंवा आपण तोंडामध्ये चूळ भरतो ना, मग जेवढी आपल्या मुखात जागा असेल तेवढी आपण चुळीपुरतं पाणी आपल्या मुखामध्ये भरून घेऊ शकतो. चुळीची जागा कमी असेल तर चुळापणा ऐसे, आणि आगाध जागा असेल तर आगाध जागे एवढं पाणी सगळ्यांना घेता येतं, अडचण ती नाही. दिवटीच्या अंगी थोरी तरी ते बहुतेज धरी. वाती आपुल्या परी आणीच किना. दिवटी म्हणजे मशाल. मशालीच्या अंगामध्ये थोरी मोठेपणा असतो आणि म्हणून ते बहुतेज धरी. मशाल जर आपण लावली ना तर मशालीचा आकारच मोठा असतो. हे बघा कधी कधी ते मशाल निघते बघा, माऊलीच्या मंदिरासमोर पण येते बघा, ते मशाल घेऊन धावतात ना काही लोक. पण त्याच्यामध्ये जागा मोठी आहे, तेलाचं पात्र मोठं आहे, त्यामुळे त्यामध्ये ते बहुतेज धरी, फार मोठा प्रकाश आपल्यामध्ये धारण करतं. आणि आपण देवाच्या जवळ आपण दिवा लावला, ज्ञानोबा म्हणतात वाती, दिव्यातली वात, आपुलिया परी, आपल्याप्रमाणे, आणीच किना, काय आणि तेज, वातसुद्धा आपल्याप्रमाणे, तेज आपल्यामध्ये आणतेच की नाही, आणतेच. ज्याचा अधिकार मोठा आहे तो मोठ्या प्रमाणात घेतो आणि ज्याचा अधिकार लहान आहे तो लहान्याप्रमाणे घेतो. ज्ञानोबांची नम्रता आहे बरं. ज्ञानोबा म्हणतात व्यासाधिक आमच्यापेक्षा मोठे आहे आणि आम्ही मात्र रंक आहे, पण तरीसुद्धा आम्हाला आमच्याप्रमाणे गीतेचं अगाध ज्ञान धारण करता येतं. नम्रता आहे बरं ही. नाहीतर ज्ञानोबांचं ज्ञान कमी आहे असा अर्थ घ्यायचा नाही. सगळ्या संतांचं ज्ञान समानच असतं. सिद्धांत काय सांगायचा, तेवी व्यासाधिक महामती वावरो येती ये ग्रंथी. मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळे किर. किंवा आम्ही ठाको हे युक्ती मिळे किर असा पण पाठ आहे का, न शब्द नसताना. ती आता याच्यामध्ये पुढं आहे. माझ्या पाठात ती पण मी उद्या घेईल. ती देवी व्यासाधिक महामती. व्यासाधिक म्हणजे व्यास ज्याच्यामध्ये आदी आहे, पण कसे महामती, ज्यांची बुद्धी फार मोठी आहे. हा एक आली ना जी समुद्र आहे ना, बरोबर आहे, चुकला. अरे वा वा वा, तुमचं लक्ष आहे की नाही पाहिलं मी. जी समुद्राचे नि पैसे, असे श्रोते पाहिजे सांभाळून घेणारे. जी समुद्राचे नि पैसे, समुद्री आकाश आभासे. आणखीन एक सागराची ओवी ना पुढं, मला वाटलं तीच ओवी. बघा दोन ओवी आल्या, समुद्राची माग आणि पुढं. जी महाराज समुद्राचे नि पैसे, समुद्राचा पैस म्हणजे विस्तार आहे आणि त्यामुळे समुद्री आकाश आभासे, समुद्राचा पैसार विस्तार मोठा आहे ना, मग आकाशाचं मोठं प्रतिबिंब समुद्र आपल्यामध्ये घेतो. आणि रस्त्याला खड्डा पडतो एखादा, त्या खड्ड्यात पाणी साठतं, त्याला डबकं किंवा थिल्लर म्हणतात. मग जेवढी त्या थिल्लराची जागा आहे तेवढंच आकाशाचं प्रतिबिंब त्यालाही घेता येतं. जी समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आभासे, थिल्लरी त्या डबक्यामध्ये, थिल्लरायसे बिंबेची पै, थिल्लाराप्रमाणे आकाश त्यामध्ये सुद्धा प्रतिबिंबित होतं की नाही.
आपण डबक्यामध्ये पाहिलं डोकून तर आकाश दिसतं, पण केवढं? जेवढा त्या डबक्याचा आकार आहे तेवढाच. आणि समुद्रात पाहिलं तर जेवढा समुद्राचा आकार तेवढा आकाशाचा आकार त्यामध्ये दिसतो. तेवी त्याप्रमाणे व्यासादिक ऋषी महामती आहे आणि म्हणून वावरो येती ये ग्रंथी, या गीता ग्रंथामध्ये त्यांना वावरता येतं, त्यांना गीतेचं व्याख्यान करता येतं, अर्थचिंतन त्यांना करता येतं. मा म्हणजे मग, आम्ही ठाको, आम्ही मात्र या गीता ग्रंथामध्ये हात टेकावे, ही गोष्ट युक्ती न मिळे किर, ही गोष्ट मात्र आमच्या युक्तीला जुळत नाही. याचा अर्थ काय? व्यासादिकांना जर इथं पोहता येतं, त्यांचा दम मोठा असेल, पण आम्हालाही आमच्या दमाप्रमाणे पोहता येतच की नाही, मग आम्ही इथं हात टेकावे असा त्याचा अर्थ नाही आहे. त्यांचं अगाध ज्ञान आहे, त्यांनी त्यांच्याप्रमाणे वावरावं आणि आमच्या कौशल्याप्रमाणे आम्ही वावरावं, आम्ही मात्र हात टेकावे, अशी गोष्ट या ठिकाणी काही जुळत नाही. म्हणून जसं व्यासांचं व्याख्यान आहे तसं ज्ञानोबांचं सुद्धा गीतेवर काय आहे? व्याख्यानच आहे. ही गोष्ट मात्र युक्तीला किंवा आमच्या योजनेला, युक्ती म्हणजे योजना, न मिळे किर, आमच्या योजनेला मात्र ही गोष्ट मिळत नाही. म्हणून आम्ही सुद्धा आमच्या मतीप्रमाणे या गीतेवर व्याख्यान केलेलं आहे बरं, असं ज्ञानोबाने सांगायचं. मग आता गीतेवर व्यासही व्याख्यान करतात आणि तुम्ही पण व्याख्यान करतात. आपल्यामध्ये काही अपूर्वता, वैशिष्ट्य ज्ञानोबाने सांगणार आहे, त्याचा विचार आपण आणखीन उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.